सुसाट अल्पवयीन मुलांच्या हातात गाडीचं हँडल, अपघाताचं प्रमाण वाढलं. मागील काही वर्षापासून मोडणीम शहरात सुसाट गाडी चालवण्याचा ट्रेंड आला असल्याचं चित्र रोडवरती दिसून येत असून यामुळे मोडणीमच्या गल्लीबोळात अपघाताचं प्रमाण वाढलं असून या वाढत्या अपघाताला ब्रेक लावण्याचं काम पोलिसांकडून होत नसल्यानं मोडणीमकरांमधून नाराजी व संताप व्यक्त होत आहे. मोडणीममध्ये काही अल्पवयीन मुलेही शाळेला येता जाता, ट्युशन क्लासला येता जाता सुसाट दुचाकी चालवत असल्याचं प्रकर्षानं दिसून येत आहे. वाहतुकीचे नियम तर पाळले जात नाहीत, उलट दुचाकी सुसाट चालवत रस्त्यावर स्पर्धा खेळत असल्याचं चित्र आहे. मोडणीम शहरात वाहतूक आणि नागरिक मोठ्या प्रमाणात ये जा करत आहेत. तर सकाळी शाळा भरताना, ट्युशन क्लास भरताना व सुटताना आणि विशेषतः शाळा सुटताना ही दुचाकींची रेस पाहावयास मिळत आहे. मोडणीम शहरात या अल्पवयीन वाहनधारकांबरोबरच रोड रोमिओ ही सुसाट गाडी पळवत असल्याचं दिसून येत आहे. अशा प्रकारे बेजबाबदार वाहन चालवल्यानं शहरात अपघात होऊन 2-3 जणांना आपलं प्राण गमवावे लागले आहेत. तर अनेक छोटे मोठे अपघात वारंवार घडत आहेत. अल्पवयीन व रोड रोमिओंच्या या बेजबाबदार वाहने चालवण्यामुळे रस्त्यावर चालत असणारी लहान मुले, वयोवृद्ध नागरिक हे असुरक्षित असल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली असून मोडणीम शहरातील रस्ते हे सुरक्षित राहिले नसल्याचंच दिसून येत आहे. अल्पवयीन व रोड रोमिओंचे वाहने सुसाट चालवण्याचा उन्माद सारेआम चालू असताना पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पोलिसांनी अशा या सुसाट वाहने चालवणाऱ्या रोड रोमिओ आणि अल्पवयीन वाहनधारकांवर कारवाई करावी आणि या सुसाट वाहनांना ब्रेक लावावा. पोलिसांनी याबाबत कडक पावले उचलावीत अशी मागणी मोडणीमकरांमधून होत आहे. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.